दिनकर भाऊ खूप श्रीमंत होते. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर कष्ट करून सर्व काही मिळवले होते. जेवढा त्यांचा स्वतःवर विश्वास होता तेवढाच देवावरही विश्वास होता. आज जे काही आपल्याला मिळाले आहे ते फक्त त्याच्यामुळेच, आणि म्हणून ते गरजवंतांना भरभरून मदत करत. पण हल्ली विचित्र अवस्था जाणवत होती त्यांची. मन शांत नसायचं, काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं. रात्री सुद्धा नीट झोप लागत नव्हती, आणि अशाच एका रात्री झोप काही केल्या येईना म्हणून ते फेरफटका मारायला घराबाहेर पडले. फिरत फिरत दिनकर भाऊ एका उद्यानात पोचले. थंडगार वाऱ्यात विचार करत एका बाकडावर बसले. अचानक एक कुत्रा त्यांच्या चपला उचलून पळाला. दिनकर भाऊ हरबडले आणि त्या कुत्र्याच्या मागे धावू लागले. तो कुत्रा थेट उद्यानाबाहेरील मंदिराच्या पायऱ्याजवळ पोचला आणि चप्पल सोडून पळून गेला. दिनकर भाऊ थापा टाकत पोचले. चप्पल उचलणार तेवढ्यात त्यांना एक हळूवार रडण्याचा आवाज ऐकू आला. एवढ्या रात्री असे कोण रडते? ते थोडेसे घाबरले. त्यांनी पाहिले, मंदिराचे दरवाजे बंद होते. पायऱ्यावर बसलेला एक माणूस दोन हात जोडून प्रार्थना करत होता. त्याच्या स्वरातील हातबल दिनकर भाऊंना जाणवली. तो माणूस म्हणत होता, प्रभू, या अनोळखी शहरात माझं कोणीच नाही. माझी पत्नी रुग्णालयात आहे. तिच्या उपचारासाठी मला पैशाची गरज आहे. कृपा करून काहीतरी करा. तुमच्याशिवाय मला कोणीच नाही. दिनकर भाऊंच्या अंगावर शहारा आला. त्यांना जाणवलं, हा काही योगायोग नाही. देवानेच मला याच्या मदतीसाठी इथे आणलं आहे. त्यांनी खिशातून काही पैसे काढले आणि त्या व्यक्तीच्या हातात दिले. तुझं दुःख ऐकून मला वाईट वाटलं. हे घे. याने काही उपयोग झाला तर मला आनंदच होईल. अजून काही गरज पडल्यास मी तुला माझा घरचा पत्ता सांगतो. तू माझ्याकडे ये, दिनकर भाऊ म्हणाले. तो माणूस कृतज्ञतेने म्हणाला, माझी मदत केल्याबद्दल धन्यवाद. रागू नका, पण मला खरंच तुमच्या पत्त्याची गरज नाही. त्याचे बोलणे ऐकून दिनकर भाऊ थोडे आश्चर्यचकित झाले. तुला माझा घरचा पत्ता माहिती आहे का? आपण आधी कधी भेटलो का? तो माणूस मंद स्मित करत म्हणाला, मी तुमच्या पत्त्याबद्दल बोलत नाही. मी त्याच्याबद्दल बोलतोय. त्याचा पत्ता मला माहित आहे, ज्याने तुम्हाला इथे पाठवलं. दिनकर भाऊंनी विचारलं, मग तू कोणाच्या पत्त्याबद्दल बोलत आहेस? तो व्यक्ती म्हणाला, मला त्याचा पत्ता माहित आहे. त्याने या अनोळखी शहरात माझ्या मदतीसाठी तुम्हाला इथे पाठवलं. मला माझ्या देवावर अढळ विश्वास आहे. हा पहिलाच प्रसंग नाही. अनेकदा असं होतं, जेव्हा जेव्हा मला काही हवं असतं, जेव्हा जेव्हा मी संकटात असतो, तेव्हा मी त्याच्या चरणी जातो. तो अविश्वसनीयपणे नेहमीच माझं काम पूर्ण करतो. नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहतो. असे म्हणून त्याने पुन्हा मंदिरातील देवाकडे पाहून हात जोडले. त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून दिनकर भाऊ निशब्द झाले. त्याचा देवावरील अढळ विश्वास पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.